फिरणी बनवण्यासाठी लागणारे साहित्य पाहूया। अर्धा लिटर घट्ट साईचं दूध घेतलेलं आहे, म्हणजे फुल फॅट मिल्क घेतलेलं आहे। त्यानंतर पाववाटी साखर, म्हणजे टेबलस्पून मध्ये साधारण 4 ते 5 टेबलस्पून साखर आहे। हे तांदूळ मी मूठभर घेतलेले आहेत, वजनीप्रमाणे साधारण 25 ते 30 ग्रॅम तांदूळ आहेत आणि ह्याला मी साधारण अर्धा ते 1 तास मी भिजत ठेवलेला आहे। त्यानंतर पाव चमचा वेलची पावडर आणि तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रुट्स। आता इथे मी बदामाचे काप घेतलेले आहेत आणि पिस्त्याचे काप घेतलेले आहेत। आता आपण कृतीकडे वळूया। आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जे तांदूळ जे भिजत घातले होते हे वाटून घ्यायचे आहेत आणि ह्याच्यामध्ये जे पाणी ठेवलं होतं तेवढ्या पाण्यातच याला वाटायचं आहे, ह्याच्यात पाणी फार घालायचं नाही। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हे तांदूळ आहे त्याचे रवाळ टेक्स्चरमध्ये आपल्याला दळून घ्यायचे। मिक्सरला तांदूळ दळून झालेले आहेत, हे बघा याचं हे असं रवाळ टेक्स्चरच असायला पाहिजे, तरच त्या फिरणीला छान अशी टेस्ट येते। आता आपण पुढची कृती करूया। आता गॅसवर एका पॅनमध्ये आपण दूध गरम करून घ्यायचंय, पण त्याआधी थोडंसं दूध घालायच्या आधी थोडं पाणी घालायचंय, कारण आपलं दूध खाली पॅनला मग लागत नाही। आता ह्याच्यामध्ये आपण जे अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे ते पण घालून घेऊया आणि दूध मंद आचेवर असं छान असं ढवळत राहायचंय आणि ह्याला एक साधारण उकळी आली की त्यानंतर आपण पुढची कृती करूया। दुधाला उकळी आलेली आहे। आता ही एक उकळी आल्यानंतरच आपण जी तांदळाची पेस्ट करून ठेवलेली आहे ती आपण ह्याच्यामध्ये अशी थोडी थोडी घालून घ्यायची। आता इथे मी बासमती तांदळाचा वापर केलेला आहे, तुम्ही इतर कोणतेही तांदूळ याच्यासाठी वापरू शकता। आता सगळ्यात महत्त्वाचे टीप, हे तांदूळ जे आपण पेस्ट करून घेतलेली आहे ती घातल्यानंतर व्यवस्थित ढवळत राहायचं आहे आणि हे तांदूळ आपल्याला ह्याच दुधामध्ये शिजवायचे आहे। सो नेहमी लक्ष ठेवायचं पॅनमध्ये, कारण हे खाली दूध खाली पॅनला लागू शकतं। ते असं ढवळत राहायचं आणि हे मध्ये मध्ये शिजताना लक्ष ठेवायचं। मिश्रण आपलं व्यवस्थित घट्ट झालेलं आहे, हे बघा। आता हे जे तांदूळ आहेत आपण जे पेस्ट करून टाकलेले हे जवळजवळ 70 ते 80% शिजलेले आहेत। या स्टेजला ह्याच्यामध्ये मी घालणार आहे केसर, ही अगदीच ऑप्शनल आहे, तुम्ही नाही घातली तरी चालेल। आता हे अजून थोडा वेळ आपण, फिरणी ही घट्टच असते तर थोडा वेळ अजून आपण हे शिजवून द्यायचं आहे, म्हणजे तांदूळ व्यवस्थित आपले शिजले की फिरणीला छान अशी टेस्ट येईल। फिरणीचं आपलं टेक्स्चर परफेक्ट असं आलेलं आहे, हे बघा अशी परफेक्ट अशी कन्सिस्टन्सी झालेली आहे। आणि ह्याच्यातले जे तांदूळ आहे ते एकदा फक्त आपण चेक करायचे शिजलेत की नाही। बघा तांदूळ सुद्धा आपले परफेक्ट असे शिजलेले आहेत। आता ह्या स्टेजला आपण ह्याच्यामध्ये घालायचे साखर आणि ड्रायफ्रूट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही घालू शकता। आता इथे आपण एक 5 मिनिटं आणखी त्याला व्यवस्थित सगळं मिसळून घ्यायचं आहे आणि साखर विरघळेपर्यंत छान असं ढवळून घ्यायचं आहे आणि नंतर पुढे 5 ते 10 मिनिटच फक्त गॅसवर ठेवायचं आहे, कारण आता ही व्यवस्थित शिजलेली आहे, तांदूळ आपले व्यवस्थित शिजलेले आहे, त्यामुळे याला फार गॅसवर ठेवायची आता गरज नाही। फक्त फार तर फार 10 मिनिटं पुढे आणखी याला थोडासा घट्टपणा येण्यासाठी ठेवायचं। रंग पहा किती छान आलेला आहे आणि परफेक्ट अशी कन्सिस्टन्सी झालेली आहे। फार आणखी हे नाही करायचं, घट्ट नाही करायचं, कारण काय होतं आणखी ती थंड झाल्यानंतर घट्ट होते। साखर घालून 10 मिनिटं झाल्यानंतर हे बघा आपले तांदूळही व्यवस्थित शिजलेले आहेत आणि त्याची कन्सिस्टन्सी सुद्धा परफेक्ट झालेली आहे। आता ह्या स्टेजला ह्याच्यामध्ये आपण घालायची वेलची पावडर आणि हे मिसळून घ्यायचं आणि गॅस बंद करायचा। ही फिरणी आपली खाण्यासाठी तयार झालेली आहे। याला रूम टेम्परेचरला आणल्यानंतर मग फ्रीजमध्ये ठेवा किंवा असंच खा।